नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 11 मध्ये चर्चा करणार आहोत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाने पदवी स्तरावर 3 वर्षांसाठी BA प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाला जो अभ्यासक्रम ठेवलेला आहे त्याची आणि स्पर्धा परीक्षेचा जो काही संबंध आहे त्या संदर्भातली चर्चा आपण मागच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी BA थर्ड इयरला BA TY ला जो एक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर आहे त्या पेपरचा आणि स्पर्धा परीक्षेचा परस्पर संबंध या ठिकाणी तपासून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विशेषतः सेट नेट सारखी जी काही एक्झाम आहे, परीक्षा आहे, त्याची तयारी करत असताना आपल्याला हा विचारवंत आणि या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचे दाखले, त्यांचे संदर्भ आणि त्यांच्या अनेक बारीक गोष्टींचा विश्लेषणात्मक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं आणि त्याचाच भाग आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रामुख्याने पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये जे अनेक विचारवंत आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातला प्लेटो या विचारवंताचा विचार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि प्लेटोचे संदर्भ पाहत असताना त्याचा स्पर्धा परीक्षेशी असलेला संबंध, सेट नेट सारख्या एक्झाम असतील किंवा अन्य परीक्षा असतील त्यासाठी सुद्धा या विचारवंतावर आधारित अनेक प्रश्न यापूर्वी विचारले गेलेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणात विचारले जाऊ शकतात। या दृष्टिकोनातून या प्लेटोचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्लेटो हा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत होता अशी ज्या वेळेला आपण त्या संदर्भात चर्चा करतो तर त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी तपासून पाहणं गरजेचं आहे। प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 हा कार्यकाळ प्लेटोचा मानला जातो। अत्यंत महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणून राज्यशास्त्रामध्ये प्लेटोचे विचार संपूर्ण जगामध्ये अभ्यासले जातात ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहीत आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्लेटोचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला यातले संदर्भ, यातले बारकावे पाहत असताना काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। तर प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 मध्ये झाला आणि त्याचा जो मृत्यू आहे तो इसवी सन पूर्व 347 मध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि ग्रीक नगर राज्यातील अथेन्स या नगर राज्यामध्ये त्याचा जन्म झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात प्लेटोचे संदर्भ पाहत असताना हे सगळे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवत असताना या सगळ्या बारीक गोष्टींवर प्रकाश टाकणं अत्यंत गरजेचं आहे। या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं याच्यामध्ये प्रामुख्याने प्लेटो यांनी जी काही ग्रंथ संपदा लिहिलेली आहे त्या ग्रंथ संपदेचा विचार करत असताना प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की एकूण 38 प्रकारचे ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो की एकूण 38 प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी प्लेटो या विचारवंताने लिहिलेले आहेत, परंतु त्यातील 28 ग्रंथ हे प्रमाणित ग्रंथ मानले जातात आणि म्हणून या सगळ्या ग्रंथांचा विचार करत असताना त्याचे अत्यंत गाजलेले ग्रंथ, अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून आपण द रिपब्लिक नावाचा ग्रंथ खूप महत्त्वाचा मानला जातो। एक राजकीय विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून या ग्रंथाचं महत्त्व एक राजकीय साहित्य म्हणून सुद्धा खूप मोठं असलेलं आपल्याला दिसतं। रिपब्लिक सारखा ग्रंथ असेल, स्टेटसमन सारखा ग्रंथ असेल किंवा दी लॉज सारखा ग्रंथ असेल, हे त्याचे अत्यंत गाजलेले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आपल्याला दिसतात। म्हणजे प्लेटोने कुठले ग्रंथ लिहिले, प्लेटोच्या संदर्भ ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याची ग्रंथरचना आपल्याला या ठिकाणी लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने रिपब्लिक ग्रंथ असेल, स्टेटसमन त्याचा ग्रंथ असेल, त्यानंतर दी लॉज सारखा ग्रंथ असेल, हे ग्रंथ आपण ज्यावेळेला पाहतो त्यानंतरचेही काही ग्रंथ आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहेत। याच श्रृंखलेमध्ये आपण पुढे जातो त्यावेळेला ॲपॉलॉजी सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला। क्रिटो हा सुद्धा त्यांचाच ग्रंथ आहे। युथिक्रो, जॉर्जियस, मिनो हे त्यांच्या ग्रंथांची नावं आहेत। प्रोटागोरस, सियोजियम, फेडो, फेड्रस, पार्मिनिडीज, थिटिटस, सोफिस्ट, फिल्बस आणि टायमियस हे सगळे त्यांचे ग्रंथ असलेले आपल्याला दिसतात आणि या ग्रंथांचा विचार करत असतानाच आपल्याला त्यांच्या एकूण विचारांच्या व्यापकतेचं दर्शन या ठिकाणी
होत असताना दिसतं की किती विशाल स्वरूपाचं लिखाण त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलं होतं. आणि त्या एकूण त्यांच्या राजकीय साहित्याचा एक संदर्भ पाहत असताना या ग्रंथांवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही ग्रंथाचा संदर्भ देऊन अमुक ग्रंथ हा कुठल्या विचारवंताचा आहे असं ज्यावेळेला आपल्याला विचारलं जातं त्यावेळेला हे ग्रंथ आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. पुनश्च मी तुम्हाला त्या ग्रंथांची आपणासमोर एकदा उजळणी करतो. याच्यामध्ये जे काही ग्रंथ आहेत त्याचा पुन्हा आपण आढावा या ठिकाणी घेऊ. रिपब्लिक असेल, स्टेटसमन असेल, दी लॉज असेल, ॲपॉलॉजी असेल, क्रिटो असेल, युथिक्रो असेल, जॉर्जियस, मिनो, प्रोटागोरस, सियोजियम, फेडो, फेड्रस, पार्मिनिडीज, थिटिटस, सोफिस्ट, फिल्बस आणि टायमियस हे त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जातात. आणि म्हणून प्लेटोचा विचार करत असताना, प्लेटोच्या या संदर्भ ग्रंथांचा विचार करत असताना प्लेटोचे विचारसुद्धा आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणं या ठिकाणी आवश्यक असल्याचं दिसतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाचे संदर्भ आणि त्यातल्या टिप्स पाहत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी एक गोष्ट सांगत आलेला आहे, ती म्हणजे कुठल्याही विचारवंताचे सैद्धांतिक विचार जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजले, ते जर आपण चांगल्या पद्धतीनं अवगत करून घेतले तर खरोखर स्पर्धा परीक्षेची एक उत्तम तयारी आपण या माध्यमातून करू शकतो. आणि याच प्लेटोचा विचार पाहत असताना, प्लेटोच्या विचारांचा सैद्धांतिक संदर्भ स्पष्ट करत असताना काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी नमूद करणं अत्यंत गरजेचे आहे. त्या कुठल्या? त्याचे संदर्भ पाहत असताना प्लेटोवरचा प्रभाव या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की ज्या काळामध्ये प्लेटोचा जन्म झाला, इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 हा काळ आपण ज्या वेळेला लक्षामध्ये घेतो त्यावेळेला या काळातली जी परिस्थिती, ज्या ग्रीक नगर राज्यामध्ये प्लेटो जन्माला आला होता त्या काळातली सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि एकूण परिस्थिती आपण ज्या वेळेला तपासून पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की नावालाच लोकशाहीचं अस्तित्व या ग्रीक नगर राज्यामध्ये राहिलेलं होतं. आणि एकूणच एक प्रकारची अराजकता त्या काळामध्ये, प्लेटोच्या काळामध्ये निर्माण झालेली होती. आणि कुठेतरी ही अराजकता नष्ट झाली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेची निर्मिती झाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार या प्रस्थापित परिस्थितीच्या प्रभावातून प्लेटोच्या मनामध्ये आला. आणि प्लेटोने जे काही लिखाण केलं, जे काही राजकीय स्वरूपाचं लिखाण केलं, जे काही सामाजिक स्वरूपाचं लिखाण केलं, ते त्याच्या एकूण लिखाणाच्या माध्यमातूनच त्याचे हे संपूर्ण विचार आणि त्याचे हे संपूर्ण ग्रंथ निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तत्कालीन परिस्थितीच्या प्रभावातून त्याचं लिखाण कसं प्रभावित होत गेलं, कशा पद्धतीनं त्यानं त्याचे विचार मांडलेत, ही गोष्ट आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीला डावलून आपल्याला प्लेटोचे विचार पाहता येऊ शकत नाहीत. हीच गोष्ट या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं असल्याचं मला या ठिकाणी आपणाला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे ज्या वेळेला आपण जातो, एकूण त्याच्या विचारांचा, सैद्धांतिक विचारांचा आपण ज्या वेळेला आढावा घेतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्लेटोने त्याच्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये, त्याच्या दी लॉज सारख्या ग्रंथामध्ये, स्टेटसमन सारख्या ग्रंथामध्ये एकूण राजकीय व्यवस्थेच्या संदर्भातलं एक चित्र त्यांनी निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. त्या राजकीय संदर्भ स्पष्ट करत असताना राज्याच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात, एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात, व्यक्तीच्या संदर्भात विचार मांडत असताना एक सर्वसमावेशक आणि सखोल चिंतन करून आपले विचार प्लेटो यांनी मांडलेले आपल्याला दिसतात. परंतु सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्लेटो यांनी आपले विचार मांडत असताना, आपल्या विचारांची जडणघडण करत असताना ते सगळे विचार एक काल्पनिक स्वरूपाचे होते, एक प्रकारचे आदर्शवादी स्वरूपाचे होते, मूल्याधिष्ठित स्वरूपाचे होते. आणि म्हणून त्याला व्यवहाराची एक झालर नसल्यामुळे त्या विचारांचं महत्त्व एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे एकूण विचार पाहत असताना सुरुवातीलाच आपण हा संदर्भ जर स्पष्ट करून घेतला तर त्याची विचार, जे पुढे मांडलेले विचार आहेत ते समजायला आपल्याला अजून सुलभता प्राप्त होते. सहजपणे ते विचार आपण या ठिकाणी अवगत करू शकतो. आणि म्हणून हे पाहिल्यानंतर पुढे आपल्याला असं दिसतं की प्लेटोच्या एकूण विचारामध्ये आदर्श राज्यविषयक विचारांचा संदर्भ त्यांनी स्पष्ट केलेला आहे की आदर्श राज्य कसं असावं, आदर्श समाज कसा असावा, आदर्श व्यक्ती कसा असावा. आणि या आदर्श व्यक्ती, आदर्श समाज आणि आदर्श राज्याच्या माध्यमातून एक आदर्श राज्याचा सिद्धांत
सिद्धांत त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. आणि आयडियल स्टेट, प्लेटोची आयडियल स्टेटची संकल्पना, आदर्श राज्याचा विचार हा राज्यशास्त्रातला एक मूलभूत विचार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. की आदर्श राज्य कसं असावं याच्या संदर्भातलं विश्लेषण देत असताना प्लेटो असं सांगतो की आदर्श राज्यामध्ये आदर्श व्यक्तीची निर्मिती, आदर्श समाजाची निर्मिती आणि आदर्श राज्याची निर्मिती त्याच वेळेला होऊ शकते की ज्या वेळेला समाजामध्ये एक योग्य पद्धतीची शिक्षण व्यवस्था असेल. त्याच वेळेला होऊ शकते की समाजामध्ये सामाजिक न्यायाची परिस्थिती निर्माण झालेली असेल. त्याच वेळेला होऊ शकते की ज्या वेळेला समाजामध्ये एकूणच राज्य करणारा राज्यकर्ता हा कसा असला पाहिजे, तटस्थ असला पाहिजे, तो निर्मळ चारित्र्याचा असला पाहिजे आणि प्रामाणिकपणे न्यायदानाची भूमिका त्याच्या एकूण राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून पुढे आली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच आपल्या आदर्श राज्य सिद्धांतामध्ये प्लेटोने न्यायविषयक सिद्धांताची मांडणी केली. आपल्या आदर्श राज्य सिद्धांताच्या माध्यमातूनच प्लेटोने शिक्षणविषयक सिद्धांत मांडला. याच सिद्धांताच्या माध्यमातून प्लेटोने साम्यवाद विषयक सिद्धांत मांडला, 3 वर्गांचा सिद्धांत मांडला, तत्वज्ञ शासनकर्त्याचा सिद्धांत मांडला. म्हणजे या सगळ्या सिद्धांतांची निर्मिती पाहत असताना, या सगळ्या सिद्धांताचा संदर्भ लक्षात घेत असताना प्लेटोच्या आदर्श राज्य सिद्धांताचेच हे सगळे उपअंग असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्या अनुषंगाने प्लेटोचा आदर्श राज्य सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे. शिक्षणविषयक सिद्धांताच्या माध्यमातून प्लेटोने जी काही शिक्षण व्यवस्था सांगितली, त्या शिक्षण व्यवस्थेचे जे काही 6 टप्पे त्यांनी सांगितले, या 6 टप्प्याच्या माध्यमातून समाजातले 3 वर्ग तो निर्माण करतो. एक उत्पादक वर्ग, दुसरा सैनिकी किंवा संरक्षक वर्ग आणि तिसरा वर्ग म्हणजे प्रामुख्याने तत्वज्ञ राज्यकर्त्यांचा वर्ग. या 3 वर्गांच्या माध्यमातून तो समाजामध्ये एक प्रकारची एक अशी स्वातंत्र्य आणि एक परिपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या या विचारांच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो. आणि याच 3 वर्गांच्या माध्यमातून 3 वर्गांच्या परस्पर हस्तक्षेप नीतीच्या प्रयत्नातून तो समाजामध्ये सामाजिक न्यायाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्लेटोच्या एकूण या न्यायविषयक सिद्धांताचा संदर्भ असेल किंवा शिक्षणविषयक सिद्धांताचा संदर्भ असेल किंवा साम्यवाद विषयक सिद्धांताचा संदर्भ असेल, हे सगळे सिद्धांत आपण तपासून पाहत असताना या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन या ठिकाणी प्लेटोच्या आदर्श राज्य सिद्धांताशी असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे प्लेटोचं आदर्श राज्य पाहत असताना कुठलाही सिद्धांत प्लेटोचा आपण डावलून आदर्श राज्य सिद्धांताचा विचार करू शकत नाही. सगळे सिद्धांत विचारात घेऊनच प्लेटोचं आदर्श राज्य समजू शकतं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे प्लेटोचा आदर्श राज्य सिद्धांत पाहत असताना जसा त्याचा शिक्षणविषयक सिद्धांताच्या माध्यमातून समाजातला एक आदर्श नागरिक निर्माण करण्याचं काम त्यानं केलं, या शिक्षणविषयक सिद्धांताच्या माध्यमातूनच संरक्षक वर्ग, आदर्श संरक्षक वर्ग निर्माण करण्याचं काम त्यानं केलं आणि या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातूनच आदर्श राज्यकर्ता वर्ग निर्माण करण्याचं काम त्याने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. हा झाला त्याचा शिक्षणविषयक सिद्धांत की जो समाजातल्या सगळ्या घटकांना आदर्श करण्याचं काम या ठिकाणी करतो. आणि त्याचा न्यायविषयक सिद्धांत पाहत असताना आपल्याला असं दिसतं की जे 3 वर्ग त्यांनी सांगितलेत, या 3 वर्गांच्या माध्यमातूनच या 3 वर्गांनी आपापली कामं करत असताना इतरांच्या कामात हस्तक्षेप न करणे, या हस्तक्षेप नीतीलाच तो सामाजिक न्याय म्हणून संबोधतो. आणि या दृष्टिकोनातून आपला न्यायविषयक सिद्धांत तो स्पष्ट करत असताना आपल्याला दिसतो. आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्याचा हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो. साम्यवाद विषयक सिद्धांत काय सांगतो प्लेटोचा, तर साम्यवाद विषयक सिद्धांताच्या माध्यमातून तो विशेषतः तो तत्वज्ञ राज्यकर्त्या वर्गाच्या संदर्भात हा सिद्धांत लागू करतो की म्हणजे राज्यकर्ता वर्ग हा कुटुंबापासून, कुटुंब किंवा स्त्रीपासून आणि संपत्तीपासून दूर असला पाहिजे. जो राज्यकर्ता कुटुंबाच्या मोहाला बळी पडतो, स्त्रीच्या मोहाला बळी पडतो आणि संपत्तीच्या मोहाला बळी पडतो, असा राज्यकर्ता आदर्श राज्यकारभार करू शकत नाही, ही गोष्ट तो आधी स्पष्ट करतो. आणि या तत्वज्ञ राज्यकर्त्या वर्गाला तो संपत्ती, स्त्री आणि कुटुंब यांच्यापासून दूर ठेवतो. त्याच्या याच गोष्टीला त्याचा साम्यवाद विषयक सिद्धांत म्हणून ओळखल्या जातं. त्याचा तत्वज्ञ राज्यकर्त्याचा सिद्धांत आपण पाहत असताना, त्याचा किंवा अन्य 3 वर्गांचा सिद्धांत पाहत असताना हे सगळे घटक आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. एकूणच प्लेटोचा आदर्श राज्यविषयक सिद्धांत आणि या सिद्धांतामध्ये असलेले त्याचे अनेक उपसिद्धांत यांच्या विचारांचा आढावा घेतल्यानंतर यांचा स्पर्धा परीक्षेशी फार जवळचा संबंध असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. राज्याचा विचार करत असताना राज्याची लोकसंख्या 5040 इतकी असावी असं प्लेटो सांगतो. 5040 ही राज्याची लोकसंख्या असावी असं प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये
हजारो वर्षांपूर्वी प्लेटोने सांगून ठेवलेलं आहे की आदर्श राज्याची लोकसंख्या 5040 असावी. या संदर्भातलेही प्रश्न MCQच्या माध्यमातून आपल्याला विचारले जातात आणि म्हणून प्लेटोची विधानं, प्लेटो जी काही आकडेवारी दिली त्या आकडेवारीचे संदर्भ, त्यानं लिहिलेले ग्रंथ, प्लेटोचा जन्म, प्लेटोचा मृत्यू आणि याचबरोबर जे काही आदर्श राज्यविषयक सिद्धांत त्यानं मांडले त्या सिद्धांतामधील त्याची वचनं, या म्हणजे न्यायविषयक सिद्धांताच्या माध्यमातून जो अहस्तक्षेप नीती हा एक शब्द येतो त्याचाही संदर्भ MCQच्या माध्यमातून विचारला जातो. शिक्षणविषयक सिद्धांताचे जे टप्पे त्यांना पाळले त्या टप्प्याच्या माध्यमातूनही वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना प्लेटोचा या सगळ्या विचारांवर प्रकाश टाकत आपण पदवी स्तरावरच या ठिकाणी प्रभावीरित्या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. ही गोष्ट मला पाश्चिमात्य राजकीय विचारांच्या इतिहासामध्ये जे अनेक विचारवंत आहेत त्यातल्या प्लेटो या विचारवंताच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट थोड्या वेळात का असताना पण पोहोचली असेल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन पाश्चिमात्य विचारवंतांना घेऊन या ठिकाणी भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.